नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं। तर तुमच्यासाठी आपलं नवीन गावठी जुगाड घेऊन आलेलं आहे बघा मी, आणि ते सर्वांच्या उपयोगाचं आहे बघा। कारण आजकाल लहान लहान मुलांना सुद्धा चष्मा लागलेत बघा, मोठ्या माणसांना तर आहेत। कारण मोबाईलचे दुष्परिणाम असं झालेत की मोबाईल बघून 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 लहान मुलांना चष्मा लागल्यात, मोठ्यांना बे दिसायला कमी झालं आहे। वैयक्तिक मला सुद्धा स्वतःला सुद्धा थोडंसं दिसायला कमी झालं आहे बघा मित्रांनो, मोबाईल सारखा सतत वापरून। तर आणि डोळ्याला दिसायला जरा कमी झाल्यापासून आपल्याला एक अशी अडचण येते बघा की कधी कधी आपले घरचे कपडे फाटलेले असतात किंवा टेलरिंग काम करणारे टेलर आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या सुईमध्ये दोरा वळवणे, म्हणजे ही जी सुई असते आपली त्याच्यात दोरा वळवणे हे न दिसत असल्यामुळं इतका प्रॉब्लेम होतो की ती सुईच वळवता येत नाही आपल्याला। तर त्याच्यासाठी आपण एक खास जुगाड घेऊन आलो आहे बघा। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि हा जुगाड नक्की सर्वांच्या उपयोगाचा आहे बघा। तर चला आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात। तर त्याच्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे बघा, एक सुई, ही बघू शकता तुम्ही मोबाईलमध्ये दिसते ना, ही सुई आहे बघा आपली हात शिलाईची सुई। आणि आपल्याला हा उपयोग मशीनच्या सुईला सुद्धा होतो आहे बघा। ही घेतली हात शिलाईची सुई, हा घेतला आहे आपण दोरा, आणि एक घेतला आहे आपण हे वहीचं पान आहे बघा, वहीचं पान आपलं कोरं वहीचं पान, कारण आपल्याला ह्याचा उपयोग आहे। आणि दुसरं म्हणजे घेतली आहे आपण ही कात्री। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे का, हे जे आपलं कोरं पान आहे वहीचं ते आपण थोडंसं असं कापून घ्यायचं आहे बघा। तर हे अशा पद्धतीने घ्यायचं आहे आपण वहीचं पान कापून। हे बघा एवढीशी आपण वहीच्या पानाची एक चिटुरी काढली, दिसते ना। तर आता साईडला ठेवू आपण कातर, आणि हे जे पान आहे हे जे एक आपण अशी हे बघू शकता तुम्ही, त्याची अशी गडी घालायची बघा आपल्याला, दिसली का। अशा प्रकारे म्हणजे त्रिकोण होईल, काटकोन त्रिकोण अशा पद्धतीने आपण गडी घालून घेतली ह्याची। आणि त्याच्यामध्ये जो आपला दोरा असतो, आता तुम्ही बऱ्याच वेळा बघितला असेल बघा की आपण ज्यावेळेस आपण सुईमध्ये दोरा वळवायचा आहे आपल्याला, त्या टायमिंगला काय होतं, दिसत नसल्यामुळं आपल्याला असा प्रॉब्लेम होतो की आपण इकडं वळवतो पण ते सुईमध्ये काय दोरा काय वावला जात नाही। असं करतो आपण, असं केलं तरी दोरा वळवत नाही। परत आपण काय करतो, त्याला असा पार दोऱ्याला पीळ घालतो, तर ती दोरा वाला झाल्यामुळं परत त्याचं तोंड आहे ते फिसकारले जात आहे बघा, आणि ती परत दोरा काय वावला जात नाही। तर ह्या असं प्रॉब्लेम निर्माण होतात बघा। तर त्याच्यासाठी आपला जे जुगाड आहे ते सगळ्यात महत्त्वाचा कामी होणार आहे बघा। तुम्ही आता बघा कसा त्याचा उपयोग होतो आहे, ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आमच्याच घरात काय होतं आहे बघा, कधी माझी गुंडी तुटली किंवा कुठे शर्ट जरा उसावला, आणि माझ्या जर बायकोला सांगितलं की हे जरा गुंडी बसव किंवा शर्ट उसावल्याला शिवून दे, तर ती पहिल्यांदा मला काय म्हणते, हे तुम्ही पहिला मला दोरा वळवून द्या, कारण मला काय दोरा वळवायला येत नाही। मग तुम्ही पहिला दोरा वळवून द्या, मग त्याच्यासाठी मी हे जुगाड शोधून काढला आहे। तिला म्हणलं काही काळजी करू नको, कारण प्रत्येकच वेळेस मी हे करून देऊ शकत नाही, तुला दोरा वळवून देऊ शकत नाही, त्यासाठी तुला जुगाड मी शोधून काढला आहे। कुठे गेला आपला पेपर, हां इथं पेपर आहे आपला। तर हे जी आपण घडी केलेल्या त्रिकोण आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, ही जी दोरा आहे बघा, बघू शकता तुम्ही, हे अशा पद्धतीने आपण ठेवून द्यायचं आहे दोरा या त्रिकोणामध्ये। हो का, हे अशा पद्धतीने। आणि हे पुढचा जे भाग आला आहे दोऱ्याला, हे दिसतंय का तुम्हाला, हे कापून काढायचा बघा आपण, हे कापून काढायचा पुढचा आल्याला। आणि त्याच्यानंतर जी आपली सुई आहे, ही बघा आपली सुई, तर त्या सुईमध्ये साधा न सोपा का
दिसतंय का तुम्हाला? दिसलं का? आणखीन जवळ येऊन दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हो का, ही सुई आहे आणि हे सुईचं नाक आहे म्हणायचं. नाक थोडक्यात सुईला नाकच म्हणतात. मला काही माहीत नाही, पण आमच्या इकडे तर खेडेगावात ह्याला सुईला नाक म्हणतात. तर हे बघू शकता, हे जो पेपर आहे त्या सुईच्या नाकामध्ये असा पेपर वावायचा. दिसला का? वावला पेपर. आणि इथं दोरा आहे बघा. दोरा धरायचा आपण टोक आणि हे सुईचं पेपर काढून घ्यायचा. झाली आपली सुई वाहून. किती सोपं आहे मित्रांनो, आहे का नाही सोपं? तर प्रत्येक वेळेस हे तुम्ही करू शकता. आणि हे आपण घरगुतीत जरी आपलं जी ही आहे हातशिलाईची सुई, त्याला पण आपण हे वाहू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले टेलर काम करतात त्या मित्रांसाठी पण हा जुगाड खूप छान आहे. कारण प्रत्येकच वेळेस त्यांना ते कात्रीने कापा, परत ती कधी कधी दिसत नाही किंवा मग ती दोरा वावायला त्यांना प्रॉब्लेम होतो. तर त्यासाठी त्यांनी हे सगळ्यात महत्त्वाचं हो काही पेपरचं असे कापून ठेवायचं. प्रत्येक वेळेस जर दोरा तुटला तुमचा मशीनचा, तर त्यावेळेस तुम्ही ती अशा पद्धतीने दोरा ह्याच्यामध्ये टाकून तुम्ही सुईमध्ये दोरा वाहू शकता. तर चला अजून एकदा दाखवतो तुम्हाला ही टेक्निक, कुणाच्या लक्षात नसेल आली तर. हे बघा, हे आपला पेपर कापलेला आहे, चौकोनी आकाराचा कापला होता आपण, दिसतोय ना. आणि परत त्याची अशी आपण घडी घालून घेतली बघा. घडी घालून घेतली आणि त्याच्यामध्ये आपण असा दोरा टाकला आहे बघा. इथं बघू शकता तुम्ही, दिसला का तुम्हाला? या अशा पद्धतीने आपण दोरा टाकून घ्यायचा आहे त्याच्यात बघा. आणि जे पुढचा टोक आहे पेपरच्या पुढचा थोडासा, ते आपण असा कट करून घ्यायचा आहे. कट करून घेतल्याच्यानंतर आपली सुई जी आहे हे बघू शकता तुम्ही बघा. हे सुईचं नाक आणि त्याच्यात हे पेपर असा आपण सुईच्या नाकामध्ये वावला आहे. आणि इथं समोर द्वार आहे, ते द्वारा धरला आपण आणि पेपर आज्यात बाजूला काढला. हे झाले आपली सुई होऊन. तर प्रत्येक वेळेस तुम्ही हा ट्राय करू शकता मित्रांनो. आणि हे टेलर, आपले जे टेलर बंधू आहेत त्यांच्यासाठी बी खास उपयोगाचा आहे आणि आपण घरगुती पण ह्याचा वापर छान पद्धतीने करू शकतो. तर कसा आवडला मित्रांनो तुम्हाला आमचा जुगाड? जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा. तर चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.